घ्यायचे. फर्स्ट ऑफ ऑल लिसन, सेल डिव्हिजन ऑलरेडी सगळ्यांचं झालेलं आहे, बट सेल डिव्हिजन जे आहे त्याचं रिव्हिजन फार नेसेसरी आहे. बिकॉज 3-4 चॅप्टर्सला मी खूप वेळा पण हे सांगितले, कारण सेल डिव्हिजन आहेच तसा, तर तो इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे छोटे छोटे कन्सेप्ट. ठीक आहे. आता सेल डिव्हिजन मध्ये ना बेटा, आता आपल्याला काय रिक्वायर्ड आहे क्लास 12th मध्ये, सो ते सांगते. एक तर आपल्याला रिक्वायर्ड आहे मायटोसिसच्या काही कन्सेप्ट आणि मिओसिसच्या काही कन्सेप्ट आहे. बाकी तुम्हाला आठवत असेल की इन मिओसिस 1 कोणी सांगू शकेल बेटा विच इज द लॉंगेस्ट फेज? विच इज द लॉंगेस्ट फेज इन मिओसिस? लॉंगेस्ट प्रोफेज. व्हेरी गुड, प्रोफेज 1 है ना. चला आता तेच फक्त आपण ते रिवाइज करूया काय काय आहे ते. फर्स्ट ऑफ ऑल बेटा, द कन्सेप्ट इट इज व्हॉट, दॅट इज सेल अँड व्हॉट, डिव्हिजन. ओके, so what is the meaning of cell division? To divide है ना. division means what beta? To divide. to divide means दोन तुकडे करायचे, सिंपल याच्यामध्ये. so if we are having one cell, this is cell membrane, this is what beta? it's a nucleus. ठीक आहे. we are having this one cell. आता ह्या सेलचं डिव्हिजन करायचं. मग डिव्हिजन केल्यावर याचे पीसेस केले मी डायरेक्टली असे, तर आपल्याकडे किती सेल्स भेटतात बेटा? वी आर हॅव्हिंग 2 सेल्स. लक्षात आलंय? एक सेल आहे त्याला डिवाइड करतात, अँड फ्रॉम दिस यू आर गेटिंग हाऊ मेनी सेल्स बेटा? 2 सेल्स यू आर गेटिंग. ठीक आहे. नाउ दिस सेल विच इज अंडरगोइंग डिव्हिजन इज नोन एज व्हॉट? इज नोन एज द मदर सेल और व्हॉट बेटा? द पॅरेंट सेल. ठीक आहे. पॅरेंट सेल बोलायचंय किंवा तिला काय बोलायचं बेटा? दॅट इज द मदर सेल. एकदम सिंपल आहे. मदर सेल मोठी. ठीक आहे. तिच्यापासून हे दोन काय फॉर्म झाले? येस, दीज 2 आर दी डॉटर सेल्स. ठीक आहे. दीज आर डॉटर सेल. डॉटर सेल्स दे आर ऑलवेज व्हॉट बेटा? स्मॉलर. बरोबर. डॉटर स्मॉल असते. नंतर सांगा बरं बेटा, सेल सायकलचा तो जो होता, आठवलंय तुम्हाला सेल सायकल आपण कसं घेतलं होतं ते? की दिस फुल बोलो बेटा, इथे आपण घेतलं, दिस इज विच फेज वी हॅव टेकन? एम फेज. अँड दिस अख्खा इट इज विच फेज बेटा? इंटरफेज. मग सेल सायकल घेते. सेल सायकलची डायग्राम आठवा सगळ्यांनी है ना. सो हा आपण एम फेज घेतला, अँड दिस फुल इट इज विच फेज बेटा? इंटरफेज. इन इंटरफेज अगेन वी आर हॅव्हिंग 3 फेजेस, G1, S and G2. बराबर. दिस. सो हे 3 जे येतात हे तिघ मिळून काय फॉर्म करतात? दे आर फॉर्मिंग इंटरफेस. ठीक आहे. सो हे इथून तर इथपर्यंत हा अख्खा इंटरफेस आहे, अँड दिस इज द ऍक्च्युअल डिव्हिजन वाला फेज है ना. मग आपण स्टोरी कुठून स्टार्ट केली होती बेटा? की आपण जे आहोत तो वी हॅव स्टार्टेड फ्रॉम हिअर, की इथे आपण मी म्हटलं तर अरे इथे मदर सेल आहे, ह्या पोझिशन वरती कोण आहे बेटा? आता मदर सेल. मदर सेल इट विल फर्स्ट अंडरगो व्हॉट बेटा? तिला डिवाइड करायचं. मग डिवाइड करताना पहिले कुठलं डिव्हिजन होतं? पहिले कॅरिओकायनेसिस, नंतर काय होतं बेटा? सायटोकायनेसिस. फर्स्ट काय असणार आहे? कॅरिओकायनेसिस अँड देन सायटोकायनेसिस. अच्छा, तुम्हाला आठवतंय का बाळांनो की हे जे स्टेप्स आहे कॅरिओकायनेसिसचे परत कुठले स्टेप्स होते? PMAT. व्हॉट आर PMAT? प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, PMAT. अँड आफ्टर दॅट लगेच काय होतं बेटा? सायटोकायनेसिस है ना. असं आपण घेतलं. सो आपण काय बोलतोय की समजा आता दिस इज द मदर सेल, इट विल अंडरगो व्हॉट? 1, 2, 3 and 4. दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. म्हणजे ही कुठली फेज झाली बेटा? दॅट इज कॅरिओकायनेसिस. आणि नंतर कुठला फेज होता इथून ते इथपर्यंत? दॅट इज सायटोकायनेसिस. मग आपण काय बोललो होतं की ही जी मदर सेल आहे, मदर सेल डिवाइड झाली की त्याच्यानंतर तिचे काय फॉर्म होतात बेटा? 2 डॉटर सेल्स आर फॉर्म. छोटे छोटे हे दोघं जे तर डॉटर सेल्स फॉर्म झाले. निशान एवढे लक्षात आलंय? पुन्हा एकदा, मदर सेल असते, मदर सेलचं काय होतं? डिव्हिजन. डिव्हिजन होण्यासाठी आधी काय घेतो? तिचा न्यूक्लियसचं डिव्हिजन, ज्याला आपण काय बोलतो बेटा? न्यूक्लियर डिव्हिजन इज नोन ॲज व्हॉट? कॅरिओकायनेसिस. इट इज नोन ॲज कॅरिओकायनेसिस. व्हॉट इज कॅरिओ?
कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. व्हॉट इज कायनेसिस? कायनेसिस मीन्स डिव्हिजन. ठीक आहे, कॅरिओकायनेसिस. मग जो सेल असतो बेटा, तर ह्या सेल मधल्या आधी आपल्या ह्या न्यूक्लियसला डिवाइड करायचं. ठीक आहे, न्यूक्लियसला डिवाइड केलं की आपल्याकडे इथे काय बनतात बेटा? 2 न्यूक्लिआय बनतात आपल्याकडे, बरोबर. नंतर आपण बाहेरचा हा जो सायटोप्लाझम आहे त्याला काय करतो? डिवाइड करतो. मग त्याला आपण काय बोलणार? सायटोप्लाझमच्या डिव्हिजनला सायटोकायनेसिस. काय असेल बेटा? इट इज सायटोकायनेसिस. कुणाला आठवते? दिस इज सपोज एनिमल सेल. दिस इज विच सेल बेटा? एनिमल सेल. नाउ इन एनिमल सेल, just tell me बेटा, cell plate will be there or furo will be there? काय असणार आहे? Animal cell लेटर. Yes, tell me for cytokinesis. It will be confident बेटा, it will be furo only. बराबर? Because cell plate कुणामध्ये असते? Cell plate it is in plant cells, right? तिथे असते. Now furo. अच्छा, just tell me आता न्यूक्लियर डिव्हिजन ह्या अँगल मध्ये झालेलं आहे. तर सायटोप्लाझमचा जो फ्यूर आहे तर तो परपेंडिक्युलर असे पॅरलल असे परपेंडिक्युलर है ना. व्हेरी गुड. मीन्स जर न्यूक्लियर डिव्हिजन ह्या अँगल मध्ये झालंय तर फ्युरो असा फॉर्म होईल. कन्स्ट्रिक्शन, असा कन्स्ट्रिक्शन होईल. बरोबर. म्हणजे मग ते असं होत आहे. हे 2 सेल्स, हा एक बनतोय, हा एक. हे लक्षात ठेवायचे छोट्या छोट्या गोष्टी है ना. आणि मग फायनली आपल्याकडे काय होतं बेटा? हा एक सेल बनतोय अँड हा एक सेल बनणार आहे. डॉटर सेल्स बनतात, राईट. आफ्टर दॅट इथे हे जे डॉटर सेल्स आहे, दीज डॉटर सेल्स. आणि आता एकाची गोष्ट, डॉटर सेल अंडरगोज विच फेज? G1 interphase, the first phase, that is which one? G1 phase. After that it will undergo S phase, then it will undergo G2 phase. So G for what? G for gap or what? Growth. Gap or what? Growth. So this daughter cell, it undergoes what बेटा? The growth है ना. ग्रोथ. त्याचं सायटोप्लाझम इन्क्रीज होणार आहे. त्याचं अजून काय इन्क्रीज होणार आहे सेल मधले? ऑर्गॅनिल्स. सेल मध्ये काय असतं बेटा आतमध्ये? ऑर्गॅनिल्स आहे, सायटोप्लाझम आहे. हे सगळं काय होणार? इन्क्रीज, साईज वाढवायची आहे त्याची, राईट. ते होत आहे. बट व्हॉट अबाउट दिस फेज? व्हॉट गेट्स डुप्लिकेटेड? सिंथेसिस. सिंथेसिस. कुणाची सिंथेसिस होते? दॅट इज डीएनए. कुणाचं रेप्लिकेशन होतं बेटा? अँड डीएनए अँड कुणाचं होतं बेटा? सेंट्रिओल्स. डुप्लिकेशन खूपदा क्वेश्चन आलेला इथे. एस फॉर व्हॉट? सिंथेसिस. डीएनए गेट्स व्हॉट? डुप्लिकेटेड. रेप्लिकेशन ऑफ डीएनए अँड रेप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल्स. ओनली डीएनए कुठे असणार आहे? डीएनए त्याचं डुप्लिकेशन कुठे होत आहे? इनसाइड द न्यूक्लियस. कारण डीएनए कुठे आहे? इनसाइड द न्यूक्लियस. सो डीएनएचं रेप्लिकेशन कुठे होतं बेटा? इनसाइड द न्यूक्लियस. बट व्हॉट अबाउट सेंट्रिओल्स? सेंट्रिओल्स कुठे असतात? इनसाइड द न्यूक्लियस की इन सायटोप्लाझम? हा, इन सायटोप्लाझम. ठीक आहे. सेंट्रिओल्स इथे असतात बेटा असे, राईट. सो हे फक्त लक्षात ठेवायचं की एस फेज मध्ये जे डुप्लिकेशन होत आहे तर हे डुप्लिकेशन डीएनएचं कुठे होतं? इनसाइड द न्यूक्लियस. अँड सेंट्रिओल्सचं डुप्लिकेशन कुठे होतं बेटा? आउटसाइड द, हा, मीन्स इनसाइड द सायटोप्लाझम. तितका. ठीक आहे. अँड फायनली ही डॉटर सेल मोठी होते 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 अँड देन इट बिकम्स व्हॉट? मदर. है ना. मोठी होते. अँड अगेन इफ रिक्वायर, परत 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 मी बोलून टाकला पण तरी. आता ही जी डॉटर सेल आहे ती मोठी झाली, मदर बनली. मग सगळेच जे आता डॉटर सेल्स मदर झाल्यावर सगळेच डिवाइड होतील का बेटा? और इफ रिक्वायर्ड ओनली इट विल डिवाइड. इफ रिक्वायर्ड ओनली इट विल डिवाइड, अदरवाइज नाही. नाहीतर आठवलंय मी काय बोलली ती? नाहीतर सगळेच सेल्स कंटिन्युअसली आपले डिवाइड 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 झाले असते तर आपल्याला एक प्रॉपर ग्रोथ जे आपण आहोत आता लिमिट मध्ये ते राहिलो असतं का? नाही. कंटिन्युअसली सेल ग्रोथ झाली असते तर नसतं असं. ओनली रिक्वायर्ड, जर गरज असेल तरच काय होणार आहे बेटा? सेल विल अंडरगो डिव्हिजन. अच्छा, हिअर असं करते मी. व्हॉट इज दिस? जी नॉट, दॅट इज व्हॉट बेटा? जी झिरो फेज. व्हॉट इज दिस जी झिरो फेज? कधी होते जी झिरो फेज? इफ हा, रेस्टिंग फेज आहे. ही कुठली फेज आहे? जी झिरो रेस्टिंग. रेस्टिंगला अनदर वर्ड काय? क्विसेंट. रेस्टिंग म्हणजे कोण? क्विसेंट. इनएक्टिव की ऍक्टिव्ह? इनएक्टिव, बट मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते. व्हॉट इज द पॉइंट रिलेटेड विथ जी झिरो फेज? ठीक आहे. दे आर सेइंग व्हॉट? की ही जी डॉटर सेल आहे
जर समजा बॉडीला नवीन सेलची गरज नाहीये, मग ही डॉटर सेल जी आहे तर ही डिवाइड नाही व्हायला पाहिजे, बरोबर बेटा. मग ते लोक काय बोलतात आहे की हा जो डॉटर सेल आहे तर याला आता गरज नाहीये की त्याने हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, बरोबर. सो ऍट दॅट टाइम इट विल अंडरगो व्हॉट, G0 phase. G0 phase means it is what, quiescent stage. It is which stage beta? It is quiescent stage. What is the meaning of quiescent stage? Quiescent stage means inactive. Quiescent म्हणजे काय असतात, इनएक्टिव्ह असणार. पण बेटा इथे इनएक्टिव्ह म्हणजे काय, त्याची ग्रोथ होत नाही, बट मेटाबॉलिकली तो काय असतं, ऍक्टिव्ह. ही लाईन NCERT ची वाचायची आहे व्यवस्थित. त्याच्यावरती क्वेश्चन आले. G0 वरती अजून एक टाईपचा क्वेश्चन येतोय. क्वेश्चन कसा होता, आता रिसेंटलाच होता, 2-3 वर्षांपूर्वी आपण सॉल्व्ह पण केलेले, की सेल्स दे एक्झिट विच फेज, G1 फेज, अँड अंडरगोज विच फेज, G0. ही लाईन फार इम्पॉर्टंट आहे. जर या डॉटर सेलला डिवाइड नाही व्हायचंय ना बेटा, मग ती लाईन कशी येते की ते एंटर करतात G1 मध्ये, पण G1 मधून पूर्ण कंप्लीट नाही करत, तिथून लगेच ते कशात जातात, G0 मध्ये जाऊन तिथे रेस्ट करतात. दे एंटर G1 और दे आर सेइंग व्हाट इज द लाइन NCERT चे, G0 सेल्स है ना. सो हाँ, डॉटर सेल एक्झिट G1 फेज अँड अंडरगोज G0 फेज. ही लाईन वरती MCQ होता, राईट. सो ते एक झालेलं. आफ्टर दॅट लॉस ऑफ कंट्रोल अजून मी सांगितलं होतं, G0 फेजशी रिलेटेड, कॅन्सरशी रिलेटेड सांगितलं होता. काय होतंय कॅन्सर मध्ये सांगा बेटा. इफ देर इज, आठवते बाळा, लॉस ऑफ कंट्रोल ऍट G0 फेज, ही लाईन येते. इफ देर इज लॉस ऑफ कंट्रोल ऍट G0 म्हणजे काय, जर सेल्स आहे, आता कसं सेलला गरज नाहीये तर तो ह्या फेज मध्ये जाणार नाहीये, तो डिवाइड होणार नाहीये, तो कुठे जाणार, चुपचाप G0 फेज मध्ये निघून जाईल आणि तिथे रेस्ट करणार आहे, तो लिव्हिंग असेल. G0 वाले सेल्स कसे असतात, दे आर लिव्हिंग आहे, दॅट इज वाय दे आर मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह. मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह मीन्स मेटाबॉलिझम चालू असतं, पण गरज नाही आहे त्यांची डिवाइड व्हायची, म्हणून ते तसेच राहतात, छोटे छोटे डॉटर सेल्स. ठीक आहे. पण ते काय बोलतात, कॅन्सर का होत असतं. कॅन्सर मध्ये आता डिटेल आपल्याला आहे ह्या वर्षी, HSD, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस चॅप्टर. सो वाय द पेशंट्स दे आर ग्रोइंग कॅन्सर, यु नो. इन कॅन्सर वी नो बेटा व्हॉट इज फॉर्म, हे काय, ट्यूमर है ना. गाठ फॉर्म होते ना, दॅट इज ट्यूमर फॉर्म होते. ट्यूमर मीन्स इट इज व्हॉट बेटा, ग्रुप ऑफ सेल्स ओनली, एक्स्ट्रा ग्रोथ ऑफ सेल्स, अनकंट्रोल्ड अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ व्हॉट बेटा, सेल्स आहे. मग हा हे आले कस काय एवढे जास्त सेल्स ना, कुठल्या प्रोसेसने आले, सेल डिव्हिजनने आले. मग याचा अर्थ त्यांनी का सेल डिव्हिजन सारखं सारखं डिवाइड होत आहे, याचा अर्थ ते लोक कुठला कंट्रोल लॉस करताय, G0 वाला कंट्रोल त्यांचा लॉस होतोय. हे लाईन आहे. लॉस ऑफ कंट्रोल ऍट विच फेज, G0 फेज. बिकॉज ऑफ दॅट व्हॉट हॅपन्स बेटा, की हा जो आहे ना द डॉटर सेल, इट गोज व्हॉट, इट अंडरगोज G1, S and G2 फेज. It becomes mother, then this mother again it divides, then तिचे जे डॉटर सेल्स आहे अगेन दे विल डिवाइड. हे असं कंटिन्यू चालू असतं. सो सेल डिव्हिजन कंटिन्यू होत असतं आणि मग जे येतं ते ग्रुप ऑफ सेल्स बनतात. ही लाईन लक्षात ठेवायची. व्हॉट हॅपन्स इन विच पेशंट्स बेटा, कॅन्सर पेशंट्स. ठीक आहे, ते झालं. आफ्टर दॅट नेक्स्ट थिंग, चल, सेल डिव्हिजन. हाऊ मेनी टाइप्स वी हॅव स्टडीड, सेल डिव्हिजन, 2 टाइप्स. Yes, one it is mitosis, another it is what beta, meiosis है, बरोबर. एक है माइटोसिस, एक कोण है बेटा, मियोसिस है. चल, काय डिफरन्सेस है सांगा. माइटोसिस इट इज डॅश प्रोसेस, डॅश डिव्हिजन, इक्वेशनल की रिडक्शनल. माइटोसिस काय असते, इक्वेशनल. सो माइटोसिस इट इज इक्वेशनल, पक्का ना. अँड मियोसिस इज रिडक्शनल. चल, टेल मी बेटा, इक्वेशनल म्हणजे कसं असणार आहे. सपोज इफ द मदर सेल इज डिप्लॉइड, फ्रॉम दिस हाउ मेनी डॉटर सेल्स विल बी फॉर्म, 2.
and these two daughter cells will be haploid ki diploid. It is equational. It is equational. Diploid na. So this is 2n, this is 2n. बरोबर. So when the mother is this diploid, so of course daughter cells पण काय असे diploid. If mother cell is haploid, मग सांगा काय होणार आहे? Daughter cells will also be haploid and haploid. Same येते, equal येते. That is why mitosis is what बेटा? It is equational cell division. ईशान लक्षात आलंय? इक्वल का बोलतात आहे बेटा? हे जे आहे ना 2n, n आठवतंय बाळा? n असेल तर हॅप्लॉइड, 2n म्हणजे काय असणार? डिप्लॉइड असणार आहे. बरोबर. सो दे आर सेइंग व्हॉट की जर सपोज मदर जी आहे है ना, हे असं घेतोय की सपोज आता मदर जर डिप्लॉइड असेल आणि तिच्यापासून 2 डॉटर सेल्स बनतात आहे, पण डॉटर सेल्स पण डिप्लॉइड, दोघी पण डिप्लॉइड आहे, मदर पण डिप्लॉइड आहे आणि हा पण डिप्लॉइड आहे, तर तुम्ही काय बोलणार आहे? इक्वेशनल आहे. इक्वेशनल, इक्वल इक्वल. इफ द मदर इट इज हॅप्लॉइड and daughter cells are also haploid, then this is also what beta? Equational cell division. एवढं लक्षात आलंय बेटा? ठीक आहे. Now what about meiosis? आणि अजून from one mother how many daughter cells are formed here? 2 only. Mitosis घेतोय, मदर एका मदर कडून 2च डॉटर सेल्स आहे. बरोबर. आता इथे आपण काय घेतोय बेटा? meiosis, reductional. Tell me meiosis. हाँ है ना. चला आता मला आता एक सांगा, मिओसिस मध्ये कसं करतोय आपण? मिओसिस मध्ये सगळ्यात पहिले मिओसिस कशी असते बेटा? सो दिस इज मदर इज हॅप्लॉइड की डिप्लॉइड? इन मिओसिस मदर इज डिप्लॉइड. ऑलवेज की चालून जाता हॅप्लॉइड पण? ऑलवेज. मदर इज ऑलवेज व्हॉट? डिप्लॉइड. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मदर इज ऑलवेज व्हॉट? डिप्लॉइड. आपण काय घेतोय इथे? मिओसिस. काय स्टडी करतोय आपण आता? मिओसिसचं रिव्हिजन घेतोय. ठीक आहे. मिओसिस आहे, ही कोण आहे बेटा? दिस इज मदर सेल. मदर सेल कशी असते? डिप्लॉइड असणार आहे. बरोबर. मग मिओसिसचे स्टेप्स असतात बाळांनो. व्हॉट आर द स्टेप्स? टेल मी. व्हॉट आर द स्टेप्स? सो फर्स्ट इथे काय असणार आहे? मिओसिस 1 है ना. फर्स्ट काय असणार आहे बेटा? इट विल बी meiosis 1. so this is meiosis 1. meiosis 1 झाल्यानंतर how many daughter cells are formed? 2 daughter cells are formed. tell me beta, these 2 daughter cells, they are haploid or diploid? नीट सांगा. haploid ना बेटा. so हे जे आहे तर haploid आहे आणि हे haploid आहे. Then again these 2 daughter cells, they will undergo which process? meiosis 2. हिच्यापासून परत काय फॉर्म होते? 2 डॉटर सेल्स. हे पण हॅप्लॉइड आणि हॅप्लॉइड. ही पण काय होईल? इट विल ऑल्सो अंडरगो meiosis 2. हिच्यापासून पण हॅप्लॉइड अँड हॅप्लॉइड. आठवलंय? हे विसरू नका. रिडक्शनल होत आहे. रिडक्शनल मीन्स व्हॉट? हाफ. रिडक्शनल मीन्स व्हॉट? हाफ. म्हणजे मदर मध्ये जितके नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहे ना बेटा, तर त्याचा हाफ आपण कुठे करतोय? डॉटर्स. आता हे सगळं खूप चांगल्या प्रकारे आपलं रिव्हिजन हे त्यावेळेस झालेलं होतं की इथे पण हे असं, इथे पण हे असं आहे. थोडा वेळ परत घेईल तेव्हा विचारते की कोणाला लक्षात आहे हे असं. बरोबर. चल मग लक्षात कसं ठेवणार आहे की मिओसिस ही रिडक्शनल आहे. रिडक्शनल म्हणजे काय बेटा? मदर जेवढी आहे त्याच्यापेक्षा हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स यांच्यामध्ये डॉटर मध्ये. मग मदर ही नेहमी कशी पाहिजे? डिप्लॉइडच पाहिजे. तरच जे तर डॉटर काय बनतील बेटा? तर हॅप्लॉइड बनतील. फायनल मिओसिस झाल्यावर हाऊ मेनी डॉटर सेल्स आर देअर? 4 आर देअर. हाऊ मेनी स्टेप्स आर देअर ऑफ मिओसिस? 2 स्टेप्स. मिओसिस 1 अँड व्हॉट बेटा? मिओसिस 2 इज देअर. बरोबर. ते एक झालंय. अनदर थिंग, हे कन्फ्यूज का नाही व्हायचं? जर समजा मिओसिस हे रिडक्शनल बोलताय आणि रिडक्शनल आहे म्हणजे तुमच्या हे तर लक्षात आलंय की मदर मध्ये जितके क्रोमोझोम्स आहे त्याचा हाफ जो आहे तो कुठे टाकायचा? डॉटर मध्ये. मग तुम्ही चुकून पण इथे हा एन घेतला, हॅप्लॉइड घेतलं मदरला, तर चालेल का? जर तिला हाफ घेतलं, सॉरी इथे एनच घेतलं तर हे हाफ एन हाफ एन हाफ एन बनतात ना ते. असं कधी आपण लर्न केलेलंच नाहीये. आलं बेटा लक्षात? सो एकदम कॉन्फिडेंट राहायचं आहे की नेहमीच येतं मिओसिस होताना मदर सेल इज ऑलवेज व्हॉट? मदर सेल इज ऑलवेज डिप्लॉइड. एवढं लक्षात आलंय.
आता पुढचा क्वेश्चन, हे जे आपण घेतलंय बेटा, याच्यामध्ये माझ्या लक्षात आहे तुम्ही मला शिकवलेलं हे सगळं बरोबर ना? कोणी सांगितलं होतं मला हे? हा घेते बरोबर ना, केलंय. ठीक आहे. आता माझा दुसरा क्वेश्चन आहे की इथे स्टेप्स सांगा आता परत. मिओसिस 1 घेतोय आपण, ठीक आहे. सो व्हॉट वी आर टेकिंग बेटा, वी आर टेकिंग, मस्त कलर बेटा दिसते तुम्हाला हा, मिओसिस 1. बेटा स्टेप सांगा. मिओसिस 1 मध्ये पण परत काय असणार आहे, कॅरिओकायनेसिस 1 है ना, अँड व्हॉट बेटा, सायटोकायनेसिस 1, ठीक आहे. नंतर आपण काय घेतो बेटा, हा मग कॅरिओकायनेसिसचे स्टेप सांगा. हा, प्रोफेस, मेटाफेस, एनाफेस, टीलोफेस, सगळे 1-1 असतील ना, 1 1 1 आणि 1. प्रोफेसचे स्टेप सांगा. LZP-DD. झेडपी असते ना आपल्याकडे जिल्हा परिषद, तर हे दोघं सोबत घेऊन टाकायचे. झेडपी झालं, ठीक आहे, आणि डीडी है ना, तर तसं. सो एल फॉर व्हॉट बोलो, एल फॉर लिप्टोटिन है ना, झेड फॉर झायगोटिन, पी फॉर व्हॉट, पॅचिटिन, ओके. देन डी फॉर, पक्का ना, डिप्लोटिन. टिन वाले सोबत घेऊन टाकायचे. सो इट इज व्हॉट, डिप्लोटिन इट इज. अँड लास्ट इट इज व्हॉट, डायकायनेसिस, ठीक आहे. हा वेगळा, कारण आपण इथे पण कन्फ्युज होतो की पहिले काय घ्यायचंय, डिप्लोटिन घ्यायचं की डायकायनेसिस. मग आता हे सफिक्स सेम सेम आले ना, म्हणून मग डिप्लोटिन टिन ते टाकायचं, नंतर लास्टला कोण असणार आहे, इट विल बी डायकायनेसिस, ठीक आहे. हे झाले. सो LZP-DD. चल आता यांच्यामधल्या सगळ्यात लॉंगेस्ट फेज कोणती आहे, नाही याच्यामध्ये सॉरी, यांच्यामध्ये सगळ्यात लॉंगेस्ट फेज कोण असते, ही वाली, प्रोफेस 1. बिकॉज प्रोफेस 1 मध्ये पण परत किती स्टेप्स आहे बेटा, 5 स्टेप्स आहे. बर, आता हे जेव्हा होतं है ना, फर्स्ट मदर सेल आहे, मदर सेल मध्ये मिओसिस 1 झाले, मिओसिस 1 चे कॅरिओकायनेसिस 1, सायटोकायनेसिस 1 झाले. फायनली आपल्याकडे काय आले बेटा, हे 2 डॉटर सेल्स आले. आता हे 2 डॉटर सेल्स मध्ये पण परत कुठली सेल डिव्हिजन होईल, मिओसिस 2 होणार आहे. मग मिओसिस 2 चे पण स्टेप्स काय असतील बेटा, मिओसिस 2 त्याचे स्टेप्स पण काय असणार आहे, कॅरिओकायनेसिस 2 अँड व्हॉट, सायटोकायनेसिस 2. बस हे एवढंच आहे. नाही, कॅरिओकायनेसिस मध्ये परत काय असेल बेटा, PM80 है ना, 222. हा, PM80 सगळे काय असतील बेटा, 2 असणार. झालं, संपलं, ठीक आहे. आता जनरल when we take माइटोसिस, ठीक आहे. माइटोसिस मध्ये समजा आता माइटोसिस से मदर सेल में घेतली आहे. दिस इज मदर सेल, दिस इज न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, मेम्ब्रेन बाउंड नसतो, न्यूक्लिओलस मेम्ब्रेन नसते त्याला. अँड आतमध्ये आपल्याकडे काय आहे बाळा, इथे व्हॉट इज दिस, हे मी इंटरफेस वाला ड्रॉ केलाय. येस, इट इज DNA. दिस इज इंटरफेस. हा, इंटरफेस आठवली, G1S आणि G2 वाला. तर त्यावेळेस DNA कसा असतो, इन नेटवर्क वाला फॉर्म है ना. सो यू विल कॉल दिस ॲज व्हॉट, क्रोमॅटिन नेटवर्क. तुम्ही काय बोलणार बेटा त्याला, क्रोमॅटिन नेटवर्क बोलणार आहे. सो दिस इज, याला तुम्ही बोलतात आहे क्रोमॅटिन नेटवर्क, ठीक आहे. आता पुढचं सांगा, क्रोमॅटिन नेटवर्क कॉइल्ड आहे की अनकॉइल्ड आहे, टँगल्ड आहे की अनटँगल्ड आहे, टँगल्ड आहे. आणि अजून कसं आहे बेटा, कॉइल्ड आहे की अनकॉइल्ड आहे, कॉइल्ड आहे, ओके. आता पुढचं सांगा, इथे एक काहीतरी असतं जे आपल्याला नेसेसरी, व्हॉट इज दिस, सेंट्रिओलिटिस. आता हे झाल्यानंतर फर्स्ट इट कम्स विच फेज, फक्त DNA चं काय होतं मला तेवढं सांगायचं, ठीक आहे. दिस इज व्हॉट, दॅट इज द सेल. इन प्रोफेस व्हॉट हॅपन्स बेटा, प्रोफेस मध्ये काय होणार, हे इथे याचा डबल होऊन जाणार आहे.
कारण इंटरफेस घेतली ना, एस फेज मध्ये सेंट्रिओल्सचं डबल होत आहे. हा बेटा काय होत आहे? व्हेरी गुड. अँड येस, त्याचं काय होणार आहे बेटा? कंडेन्सेशन होत आहे ना, डिकंडेन्स्ड आहे तो. ठीक आहे. प्रोफेस मध्ये काय होणार आहे? फायनली समजा आता प्रोफेस मध्ये फायनल प्रोफेस होऊन गेलेलं आहे. अर्ली प्रोफेस असतो आणि लेट प्रोफेस असते. अर्ली 12th क्लास चालू आहे आता एप्रिलमध्ये. नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत काय होईल तुमचे? लेट क्लास 12th असेल. आलं बाळा लक्षात? असं. मग आता अर्ली प्रोफेस आणि लेट प्रोफेस. आता लेट प्रोफेस मध्ये फायनली व्हॉट वी कॅन सी की सेंट्रिओल्स जे असतील, सो दे स्टार्ट गोइंग अवे फ्रॉम इच अदर. आधी बघा कुठे होते? थोडे जवळ होते, आता लांब चाललंय. प्लस दिस क्रोमॅटिन नेटवर्क इट स्टार्ट्स व्हॉट बेटा? दॅट इज कंडेन्सिंग, है ना, कंडेन्स होतं. अँड कंडेन्स झाल्यानंतर व्हॉट आर दीज आर द क्रोमोझोम्स. हे काय फॉर्म झालेले आहे? दीज आर द क्रोमोझोम्स. कंडेन्स होत 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 क्रोमोझोम्स तयार झालेले. आता सपोज हे ना आपण काय घेतो माहिती? वी आर स्टडिंग व्हॉट? मायटोसिस. काय स्टडी करताय? मायटोसिस. मदर सेल आहे ना बेटा, डिप्लॉइड आहे. मदर सेल कशी आहे? डिप्लॉइड आहे. सो दिस इज ऑल्सो डिप्लॉइड. ठीक आहे. आता पुढचं सांगा. प्रोफेस झाल्यानंतर मेटाफेस मध्ये काय होतं? हे डिप्लॉइड आहे, इट मीन्स किती क्रोमोझोम्स आहे टोटल? 46, 23 पेयर्स है ना. डिप्लॉइड म्हणजे 2n इट मीन्स हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर देअर? 46 क्रोमोझोम्स आर देअर, म्हणजे 23 पेयर्स आहे. आता हे पेयर पेयर आहेत की स्कॅटर्ड आहे? स्कॅटर्ड. आता मला सांगा, हा मेटाफेस बरोबर. मग आता मेटाफेस मध्ये सांगा, सेल घेतला याचा, येतील का? कसे येतील बेटा ते सांगा? 46 क्रोमोझोम. सगळे 46च्या 46 एका लाईन मध्ये दिसतील की दोन लाईन्स मध्ये दिसतील? एकाच लाईन मध्ये दिसतील की दोन लाईन मध्ये दिसतील? याला बघून सांगा. एकच. का? कारण की मायटोसिस ते डबल. व्हेरी. आणि सेंट्रिओल्स कुठे जातात बेटा? है ना, at the poles, and all the chromosomes they get arranged, aligned at what beta? इक्वेटर. है ना. हे सगळेच्या सगळे किती आहे? 46 असेल. हे आपण असं घेतो की 46च्या 46 इथे आलेले. अच्छा, पुढचं सांगा बेटा काय होत आहे? कोणत्या फायबर्स येतात? ते काय असणार आहे? स्पिंडल फायबर्स आहे, है ना. स्पिंडल फायबर्स कुठून? इथे काहीतरी असतं बाळा, असं डिस्क शेप. कायनेटोकोर. डिस्क शेप इट इज व्हॉट? कायनेटोकोर. इथून कोण येणार आहे बेटा? स्पिंडल फायबर्स इथे अटॅच झाले, है ना. इथून पण आले, इथे अटॅच झाले स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबर्स दे आर मेड अप ऑफ विच प्रोटीन अँड दे आर व्हॉट बेटा? मायक्रोट्युब्युल्स की मायक्रोफिलामेंट्स? मायक्रोट्युब्युल्स की मायक्रोफिलामेंट्स? मायक्रोट्युब्युल्स. स्पिंडल फायबर्स हे काय आहेत बेटा? हे मायक्रोट्युब्युल्स आहेत. मायक्रोट्युब्युल्स. ठीक आहे. and microtubules येतात. which protein is there in them? कुठला प्रोटीन असेल बेटा मायक्रोट्युब्युल्स मध्ये? ट्युब्युलिन. लिहून घ्या, हे माहित नसेल तर सांगितलेलं आहे ते, पण तरी पण लिहून घ्या ते, है ना. स्पिंडल फायबर्स दे आर हॅव्हिंग व्हॉट? मायक्रोट्युब्युल्स. वरती लिहा कुठेतरी. स्पिंडल फायबर्स आर मेड अप ऑफ मायक्रोट्युब्युल्स, है ना. and in them tubulin protein is there. ट्युब्युलिन प्रोटीन है ना प्रेजेंट आहे. ट्युब्युलिन प्रोटीन इज देअर अँड मायक्रोट्युब्युल्स कुठे अटॅच होतात बेटा? टू द कायनेटोकोर, नॉट टू द. मला काहीतरी सांगायचं. येस, दोन ऑप्शन. हा, येस, सेंट्रोमेअर, नॉट टू द सेंट्रोमेअर, बट कुठे अटॅच होतात ते? कायनेटोकोर मध्ये, है ना. येस. सो आता इथे पण अटॅच्ड आहे, इथे पण अटॅच्ड आहे बेटा. हे कुठले फायबर्स आहेत सांगा? येस, दीज आर क्रोमोझोमल फायबर्स. हे कुठले फायबर्स आहेत? दीज आर क्रोमोझोमल फायबर्स. क्रोमोझोमल फायबर्स दीज आर. ठीक आहे. चला आता दुसरे अजून मी ड्रॉ करते. जस्ट टेल मी. हा, विच आर दीज? सांगा सांगा परत बघा. इंटरक्रोमोझोमल आहे का बेटा? हे वाले एका पोल कडून दुसऱ्या पोल कडे. आता
फ्रॉम वन पोल टू अनदर पोल, इंटरपोलर फायबर्स है ना. इंटरक्रोमोसोमल स्प्लिटिंग होईल ना दोन यांची, त्यावेळेस येतील. बरं, आता पुढे सांगा. हे वाले कुठले रेस आहेत बेटा? हा ऍस्ट्रल रेस. ऍस्ट्रल रेस सनरेस सारखं जात आहेत ना तर ते. सो दीज आर विच रेस? ऍस्ट्रल रेस. ऍस्ट्रल रेस है ना तर ते. आणि ऍस्ट्रल रेस आहे. चालेल मग क्रोमोसोमल, इंटरक्रोमोसोमल आणि ते झाले मेटाफेस. मेटाफेसची ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. आता नंतर कोण येतोय सांगा मेटाफेस नंतर? एनाफेस. Do you think better that these microtubules or spindle fibers they are contractile? Yes. हे microtubules काय? कॉन्ट्रॅक्टाईल आहे. कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे काय बेटा? हा हे ट्युब्यूल आहे ना, तिचा एक पॉइंट इथे अटॅच्ड आहे, एक पॉइंट इथे अटॅच्ड आहे. ठीक आहे. आता हा पार्ट इथे फिक्स राहणार आहे, पण हा पार्ट इथून असं असं कॉन्ट्रॅक्ट होईल. हा इथून असं कॉन्ट्रॅक्ट होत आहे, पण मग हा कुठे अटॅच्ड आहे? याला अटॅच आहे ना, क्रोमोसोमला. म्हणून काय होईल? आणि ह्याच क्रोमोझोमला ह्या साइडने पण अटॅचमेंट आहे बेटा, इथून पण अटॅच्ड आहे. म्हणजे एकाच क्रोमोझोमला हा फायबर ह्या साइडला पुल करतोय आणि हा वाला फायबर जो येतोय तो इथून पुल करणार आहे, ट्युब्युलिन प्रोटीन. बरोबर. सो त्यामुळे काय होईल? एकाचे दोन्ही बाजू, दोन अपोजिट साइडने पुलिंग होणार आहे. सो बिकॉज ऑफ दॅट इथे कोणीतरी असतो जो स्प्लिट होतो. कोण स्प्लिट होतो? हु स्प्लिट्स? मध्ये कोण आहे? दोन क्रोमोझोम्सच्या मध्ये कोण असतो? सेंट्रोमेयर. सेंट्रोमेयर स्प्लिट्स. सेंट्रोमेयर स्प्लिट होतो. लक्षात आले कसा असतो तो क्रोमोझोम? कसा असतो बेटा? क्रोमोझोम मध्ये सी हे वर्ड्स आपले होते, अख्खा क्रोमोझोम, इनकम्प्लीट क्रोमोझोम वाला है ना. हाउ इज द क्रोमोझोम? अरे हे काय आलंय? हे मस्त आलंय. काय होतं? माझ्याकडून काहीतरी दाबलं गेलं ना. हा आता व्हॉट इज दिस बेटा? वन क्रोमॅटिड. दिस इज अनदर क्रोमॅटिड है ना. आणि दोन क्रोमॅटिडच्या मध्ये इथे काय असेल बेटा? व्हॉट इज दिस? सेंट्रोमेयर. अँड सेंट्रोमेयर झाल्यानंतर व्हॉट विल बी हिअर? डिस्क शेप. दॅट इज कायनेटोकोर. सो दिस इज क्रोमॅटिड. ही कोण आहे बेटा? दिस इज क्रोमॅटिड है ना. ही पण कोण आहे? क्रोमॅटिड. सो एका आणि याला काय बोलूया आपण? दिस इज सेंट्रोमेयर. ठीक आहे. अँड व्हॉट इज दिस डिस्क शेप छोटासा? दॅट इज कायनेटोकोर. ओके. देन फर्दर बेटा दिस क्रोमॅटिड इट इज मेड अप ऑफ कोण आहे? हा कोण आहे? डीएनए. सो हे कोण आहे बेटा? डीएनए असणार आहे ते. बरोबर. आता मला एक सांगा की ज्या वेळेस सेंट्रोमेयर स्प्लिट होईल, या साइडने आणि ह्या साइडने असं ओढलं जातं ना त्या क्रोमोसोमला. सो सेंट्रोमेयर काय होतं बेटा? हा वाला इथला जो आहे तो स्प्लिट होतो. आणि स्प्लिट झाल्यावर काय होईल? ही एक क्रोमॅटिड सेपरेट, ही क्रोमॅटिड सेपरेट होणार आहे. बरोबर. तर ते होतात. मग आता एनाफेस घेतो आपण इथे. चल एनाफेस सांगा. एनाफेस मध्ये काय होईल बेटा? they look like bunch of banana. It will be like this ना बेटा. हे असे असतात, असे असे है ना. सो इथे क्रोमॅटिड्स काय झाले बेटा? सो स्प्लिट झाले, सेंट्रोमेयर स्प्लिट झाले सॉरी. त्यामुळे एक क्रोमॅटिड ह्या साइडला गेली, एक क्रोमॅटिड ह्या साइडला गेली है ना. हा सेंट्रोमेयर आहे. ही लोक कोण आहे? सेंट्रोमेयर. सेंट्रोमेयर फेसिंग विच साइड बेटा? सेंट्रोमेयर फेसिंग विच साइड? द टुवर्ड्स द पोल. अँड एक वर्ड मी यूज केला होता, दी आर्म्स आर ट्रेलिंग बिहाइंड. आर्म्स आर ट्रेलिंग बिहाइंड, पाठीमागून येत आहे. मग इथे एक फायबर बनते. काय? कुठली फायबर आहे बेटा? ही वाली क्रोमोझोमल फायबरच आहे. ही वाली कोण आहे? क्रोमोझोमल. हे जे आहे ना ही वाली क्रोमोझोमल तेच आहे. बट व्हॉट अबाउट दिस? इथे कुठली फायबर तयार होते आता? दिस इज इंटरक्रोमोझोमल. दिस इज व्हॉट? इंटरपोलर. अँड दीज आर व्हॉट? ऍस्ट्रल रेस आहे. अच्छा, आता मला एक सांगा की हे 46 अख्खे इथे काय होतं बेटा? कम्प्लीट काय होतं प्रेझेंट? क्रोमोझोम्स होत आहे. कम्प्लीट क्रोमोझोम्स. एक एक क्रोमोझोम इट इज हॅव्हिंग टू क्रोमॅटिड्स. हा व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट. व्हॉट हॅपन्स हिअर? टेल मी बेटा की एक एक क्रोमोझोम स्प्लिट होतोय. मग वन आर्म इकडे, वन आर्म इकडे जाते. सो दिस साइड हाउ मेनी क्रोमॅटिड्स विल गो?
46. And this side how many chromatids? 46. But very important काय क्रोमॅटिड्स है ना आनंदी, हे लक्षात आलं ना बेटा, क्रोमॅटिड्स जातात. का क्रोमॅटिड्स? कारण इथे जे क्रोमोझोम्स होते ज्याच्याकडे 2 क्रोमॅटिड्स होत्या त्याच्यामधले एक क्रोमॅटिड एका पोलकडे, एक क्रोमॅटिड दुसऱ्या पोलकडे जाते, म्हणून आपण त्यांना बोलले क्रोमॅटिड्स. बट बेटा आपण ह्या क्रोमॅटिड्सचा अजून काहीतरी वर्ड यूज केला तर डॉटर क्रोमोझोम्स. ठीक आहे आनंदी, हा पॉइंट लक्षात ठेवायचा, इम्पॉर्टंट आहे की हे जे क्रोमॅटिड्स असतात तर त्यांना आपण काय बोलतो बेटा? डॉटर क्रोमोझोम्स. सो डॉटर क्रोमोझोम्स आर हॅव्हिंग, किती डॉटर क्रोमोझोम्स आहे? 46. व्हाय डॉटर क्रोमोझोम्स? बिकॉज हे कोण, हा पुढे काय फॉर्म करणार आहेत? डॉटर फॉर्म करणार आहे ना, एका मदरचे 2 डॉटर्स फॉर्म होते, मग ते डॉटरचेच आहेत ना हे, म्हणून त्यांना काय बोलले? डॉटर क्रोमोझोम्स आहे. पण प्रत्येक क्रोमोझोम मध्ये काय बेटा? एक 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 क्रोमॅटिड आहे, अर्धाच डीएनएचा अर्धाच पार्ट आहे ते. ओके, फायनली कुठली फेज येते बेटा? टीलोफेज येते है ना. आणि टीलोफेज मध्ये काय होईल सांगा? टीलोफेज मध्ये व्हॉट रिअपियर्स? न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियोलस, न्यूक्लियर मेम्ब्रेनला अटॅच अजून कोणीतरी असतो, हा, आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे, हे वापस येतात. ते कोण कोण गायब झालं होतं? न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेनला अटॅच कोण होते बेटा? कसं लक्षात ठेवायचं ते सांगताय. आपण आहे ना ज्यावेळेस जनरल सेल घेतोय आणि हा न्यूक्लियस घेतोय, ठीक आहे, तर न्यूक्लियरची जी मेम्ब्रेन आहे ना, लक्षात ठेवण्यासाठी सांगते की न्यूक्लियरच्या मेम्ब्रेनला आहे ना बेटा अटॅच्ड है ना, न्यूक्लियर मेम्ब्रेनशी रिलेटेड, हा असा मी जस्ट जनरल एक ड्रॉ करते. दिस इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, यू नो स्मूथ अँड रफ एंडोप्लाझ्मिक है ना. सो ती कुणाला अटॅच्ड आहे? वन एंड कुणाला? सेल वॉल नाही, हा कोण आहे बेटा? न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेनला अटॅच आहे. आणि याच्या जवळच आहे ना बाळा एक छोटासा आहे ना, हा असतो कोण? हे इथे असा, हा हे असं जनरल मी ड्रॉ केला, हा कोण आहे बेटा? गॉल्गी ॲपरेटस और गॉल्गी कॉम्प्लेक्स और गॉल्गी ॲपरेटस, हे जवळच असतात बरोबर. मग आता ते काय बोलतात आहे, जर मेम्ब्रेन केली प्रोफेस मध्ये इट डिसअपियर्स ना, इन प्रोफेस न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर्स. मग न्यूक्लियर मेम्ब्रेन गेली तर हे दोघं पण काय, हा जाणार, तो पण डिसअपियर होईल आणि हा पण जाणार, हा पण डिसअपियर होतो. एवढं लक्षात आलंय बेटा? ओके, मग टीलोफेज मध्ये काय होतं? टीलोफेज मध्ये परत हे येतात, रिअपियर होतो, हा पण रिअपियर होतो न्यूक्लियोलस, अँड हा पण रिअपियर होईल आणि हे पण रिअपियर होत आहे. एवढं लक्षात आलंय बेटा? सेल डिव्हिजन, एक काम करा, परवाकडे सेल डिव्हिजनच करा तुम्ही, हा, कारण आज रिव्हिजन झालेलं आहे. परवाकडे सेल डिव्हिजन, त्याच्यानंतर मग किंगडम प्लांट आहे. ओके चल, एवढं लक्षात आलंय बेटा? ठीक आहे, आता हे झालंय, आता याच्यानंतर ओके हे संपलंय. आता मला एक सांगा, मिओसिस मध्ये काय घेतो आपण? मिओसिस, मिओसिस मध्ये मिओसिस 1, ठीक आहे, दिस इज मदर सेल. बोला बेटा हे कोण आहे? न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियस. ओके, दिस इज व्हॉट बेटा? डीएनए आहे. अच्छा एकच मिनिट, मला आता एक सांगा की जेव्हा तुम्ही एस फेज जाता बघा, याच्यामध्ये आपण हे घेतलंय 46, इथून आता टीलोफेज सांगा, याच्यानंतर एनाफेज नंतर टीलोफेज. टीलोफेज मध्ये काय होईल बेटा? इथे काय फॉर्म होईल? ह्या साईडला फ्युरो फ्युरो फॉर्म होईल, प्लस ही लोक कुठे जातील बेटा? टुवर्ड्स द पोल्स है ना. दे विल बिकम व्हॉट अगेन? अनकॉइल्ड होणार आहे ते है ना, हे असं जातं, असं बनणार. सो फायनली यू आर, finally you are having what beta? 2 daughter cells. Inside the 2 daughter cells like this, just tell me, just tell me, हे 2n है ना, daughter cells they are also what? 2n है, 46 है, 46 daughter chromosomes you are saying. बट आपण लक्षात ठेवायला काय घेणार आहे बेटा? डॉटर क्रोमोसोम्स और व्हॉट बेटा? क्रोमॅटिड्स आहे. नाउ टेल मी, ही जी डॉटर सेल आहे इट इज हॅव्हिंग व्हॉट? 46 काय बेटा? क्रोमॅटिड्स आहे. आता इट विल अंडरगो सेल सायकल. कुठे आहे बेटा? इथे घ्या. ही जी डॉटर सेल आहे हे वाले, हे झाले ना, मदरचे इकडे 2 डॉटर आले बरोबर. मदर मध्ये 46 अख्खे कोण होते? आनंदी हे लक्षात ठेवा, 46 अख्खा कोण होता? क्रोमोझोम्स. अख्खा क्रोमोझोम मीन्स इट इज हॅव्हिंग 2 क्रोमॅटिड्स होते, अख्खा क्रोमोझोम.
हा, आणि टोटल असे 46 आहे. पण डॉटर मध्ये काय बनतात, 46 काय असेल, क्रोमॅटिड्स असतात. अँड दॅट इज वाय this 46 chromatids वाला cell when it undergoes this and this size है ना, this वाला साइड, दॅट इज व्हॉट, एस फेज. त्यावेळेस डीएनए चं काय होतं, म्हणजे काय होईल तिथे, क्रोमॅटिड्सचा काय बनताय बेटा, क्रोमोझोम्स बनतात. आनंदी हे लक्षात आहे, कारण हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. इथे आपण कसं घेतोय समीक्षा, है ना, लक्षात येत आहे ना. सो कसं असतं बेटा, इथे आपण घेताना म्हणजे मी कसं इमॅजिन करते, क्रोमोझोम, अख्खा क्रोमोझोम जसं आपल्याकडे 2 हात आहेत, असे 2 हात आहे म्हणजे आपण कम्प्लीट आहे. ठीक आहे. सो मदर इथे कशी आहे, तर इथे मदर ही नेहमी 46 क्रोमोझोम्स आहे, म्हणजे 46 क्रोमोझोम्स मध्ये प्रत्येक क्रोमोझोम कडे त्याचे 2-2 हात आहेत, दॅट इज 1 क्रोमॅटिड 1 क्रोमॅटिड. ठीक आहे, 2-2 क्रोमॅटिड्स आहेत, म्हणजे 2-2 हात आहे प्रत्येक माणसाला, असे 46 पर्सन्स आहेत, असं हे आपण घेतो. इथून जेव्हा हे डॉटर घेतोय, तर डॉटरला नेहमी कसं लक्षात ठेवायचं की इथे डॉटर क्रोमोझोम्स असतात. पण डॉटर क्रोमोझोम म्हणजे काय बेटा, की त्याच्यामध्ये त्या क्रोमोझोम मध्ये फक्त एकच हात असणार आहे, दॅट इज ओनली सिंगल क्रोमॅटिड विल बी देअर. पण नंबर किती आहे, 46च आहे. मदर मध्ये पण किती क्रोमोझोम्स होते, नंबर किती, 46. डॉटर मध्ये पण किती आहे, 46. पण मदर मध्ये एका क्रोमोझोम मध्ये 2 क्रोमॅटिड्स, डॉटर मध्ये एका क्रोमोझोम मध्ये एकच क्रोमॅटिड. मग ही डॉटर जे जेव्हा एस फेज मध्ये जाईल, तर त्यावेळेस तिच्याकडे एकच हात होता, तर एस फेज मध्ये काय होतं, दुसरा हात पण काय होतं, रेप्लिकेट होतं. आता तिच्याकडे किती आलंय बेटा, एका क्रोमोझोम मध्ये 2 क्रोमॅटिड्स आले, म्हणजे एकच क्रोमॅटिड होते डीएनए ने बनलेले. आता एस फेज मध्ये काय झालं, तिचं रेप्लिकेशन. मीन्स आता मला एक सांगा, इन एस फेज कॅन यू से दॅट नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर डबलिंग, नंबर की अमाऊंट, अमाऊंट. नंबर तेवढेच आहे, नंबर 46च आहे, फक्त काय माणसं 46च होते, फक्त काय झाले, आधी सुरुवातीला एक एक हात होता, इथे आल्यावर काय झालं, दुसरा पण हात आला, पण माणसं शेवटी इकडून पास झाल्यावर किती, 46च आहे, फक्त नंबर ऑफ हँड्स काय झाले, ते इन्क्रीज झाले, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो हे छोट्या छोट्या गोष्टींवरती क्वेश्चन्स येतात. ओके बेटा, चल आता पुढे मिओसिस मध्ये सांगा, मिओसिस मध्ये काय होईल, एनीवन, मिओसिस काय असतं सांगा बरं तुम्ही, कसं. हा हा, अजून सुरुवात करून सांगा कसं करणार आहे आपण. मिओसिस, हा, सगळ्यात पहिले काय असते, एक मदर सेल असते. ठीक आहे, चला आता सांगा प्रोफेस. मला फक्त एक थोडंसंच पाहिजे, मला त्या प्रोफेसचे डिटेल मध्ये नाही पाहिजे, सिनॅप्सिस वगैरे ते सगळं नको आता मला, म्हणजे डिटेल कुठल्या कशात होतं ते नको. फर्स्ट ऑफ ऑल हिअर वी आर टेकिंग मदर. मदर आहे आणि डिप्लॉइड असते, है ना, हे असे 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 केले. आता बघा मी मिओसिस घेते, खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही बघू शकता, आय एम युजिंग 2 डिफरंट कलर्स. मिओसिस मध्ये मी काय यूज करते, 2 डिफरंट कलर्स आय एम युजिंग. वाय 2 डिफरंट कलर्स, आणि इथे मी काय घेतलंय, हा न्यूक्लिओलस आहे. इथे काय बेटा, पेअर ऑफ सेंट्रियोल्स आहे. ठीक आहे, दिस इज विच फेस, इंटरफेस आहे, and the mother is diploid, always diploid. आपण मिओसिस घेतो, आपण काय स्टडी करतोय, वी आर स्टडीइंग मिओसिस. ठीक आहे. नाव मिओसिस मध्ये आता पहिले काय असं, मिओसिस 1. मिओसिस 1 मध्ये काय असणार आहे पहिले बेटा, कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मध्ये कोण असेल बेटा, प्रोफेस 1. प्रोफेस 1 मध्ये पण कोण असणार आहे, लिप्टोटिन, झायकोटिन, पॅचिटिन, डिप्लोटिन अँड डायकायनेसिस. ओके, आता कुणाला आयडिया आली असेल मे बी, हा का बेटा, हा अजून मी का 2 डिफरंट कलर्स घेतले बेटा, बिकॉज हे 2n आहे ना, 2n मीन्स n प्लस n, बरोबर. 2n मीन्स व्हॉट, n प्लस n ना, मग एक n जो आहे तर तो कुणाचा असणार आहे, आणि एक n कुणाचा आहे. n मीन्स 23 बेटा, 23 क्रोमोसोम्स, 23 क्रोमोसोम, 23 क्रोमोसोम्स ऑफ फादर, ऑफ मदर.
बरोबर. आणि हे सगळं फादर मदर होमोलॉगस क्रोमोझोम्स क्रॉसिंग ओव्हर रिकॉम्बिनेशन नोड्यूल सिनॅप्सिस हे सगळे टर्म्स आपण कधी घेतो मायटोसिसला की मिओसिसला ओनली मिओसिस फक्त कधी घ्यायचे मिओसिस म्हणून मिओसिस खास आहे ओके तर आता इथे इंटरफेस आहे इंटरफेस मध्ये आता पहिले सांगा बेटा आता काय करायचं आपण जनरल सांगा मिओसिस 1 घेतोय आता आपण मिओसिस 1 मिओसिस 1 चं आपण काय घेतोय प्रोफेस 1 काय होईल बेटा जनरल तिथे प्रोफेस 1 मध्ये जनरल बेसिक सांगा तिथे न्यूक्लियस हे घेतलंय सेल हा बोला काय न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर्स ठीक आहे अजून हे क्रोमोसोम्सचं काय होत आहे प्रोफेस अजून लगेच नाही प्रोफेस मध्ये हा आपण आता काय घेतोय बाळा प्रोफेस 1 चालू आहे मग प्रोफेस 1 चे ऑलरेडी किती स्टेप्स असतात बाळा 5 स्टेप्स LZP DD सो स्टार्टिंगलाच लगेच जे तर न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर होत नाही लास्टला जे आहे तर तो डिसअपियर होणार आहे इथे सांगा काय फेजेस असतात जनरल सांगायचं काय होत आहे ते ओके आणि काय बनताय बेटा क्रोमोसोम्स ना मग इथे फायनली आपण काय बघतोय की मी आता असं ड्रॉ करते मुद्दाम म्हणजे मी काय केलंय सांगा मी बी लक्षात आलं असेल तुम्हाला मला काय बोल हे काय केलं होमोलॉगस क्रोमोसोम्स है ना हे जे क्रोमोसोम्स है ना नेटवर्क है इट स्टार्ट्स व्हाट कंडेंसिंग कंडेंस होता है and then total we are having 23 pairs in 23 pairs one म्हणजे जे पेयर असेल हे पेयर म्हणजे हे क्रोमोसोम्सला काय बोलणार which pair chromosomes these are homologous chromosomes these are which chromosomes homologous chromosomes and these homologous chromosomes they start what pairing anyone what is the name of this pairing pair करतात ते process of pairing is प्रोसेस ऑफ पेअरिंग काय बोलणार इथे हे सगळं वाचून यायचं व्यवस्थित कारण मॅक्झिमम जे क्वेश्चन्स आहेत ऑस्मॉस सिनॅप्स म्हणायचंय का तुला सिनॅप्सिस म्हणायचंय का बर हे स्टेप्स व्यवस्थित आज ओव्हरलुक करताय रिव्हिजन करताय घरी गेल्यावर एकदम व्यवस्थित विथ एनसीईआरटी लाईन बाय लाईन पण अँड प्लस जे तर PYQs पण व्यवस्थित करून टाका बेटा हा चॅप्टर तुम्हाला खूप मार्क्स देऊन जाईल सेल डिव्हिजन एकटा ओके चल आता काय करतोय आपण हियर आहे ना वी आर हॅव्हिंग 23 क्रोमोसोम्स ऑफ मदर 23 क्रोमोसोम्स ऑफ फादर दीज टू डिफरंट कलर्स म्हणजे मला काय सांगायचंय की वन क्रोमोसोम वन कलर रिप्रेझेंट वन पॅरेंट अनदर कलर रिप्रेझेंट्स अनदर पॅरेंट ठीक आहे देन व्हॉट वी सी की हे टोटल जे 46 क्रोमोसोम्स आहे किंवा 23 पेयर्स आहे तर हे क्रोमोसोम्स अपियर व्हायला लागतात अँड हॅज वी नो बेटा दॅट देअर इज दीज क्रोमोसोम्स सिमिलर जे असतात दे आर नोन ॲज विच क्रोमोसोम्स होमोलॉगस क्रोमोसोम्स कोण असतात बेटा homologous chromosomes homologous chromosome means what beta one chromosome of mother another chromosome of father and both of them they are having what the same काय प्रेझेंट असणार आहे बेटा सेम जे आहे तर ते जीन्स असतात ते बरोबर अजून त्याच्यानंतर फर्दर होमोलॉगस क्रोमोसोम्स मध्ये नंतर परत काय होणार आहे बेटा देअर विल बी सिनॅप्सिस झाले त्याच्यानंतर हे काय होत आहे बेटा क्रॉसिंग ओव्हर आहे चल क्रॉसिंग ओव्हर झालं सपोज आता इथे घेतलंय आपण हे इथे जे आहे तर आपण असं क्रॉसिंग ओव्हर करतो मी सध्या एकच जो आहे तर पेअर घेते त्याला ठीक आहे आता हा जो आहे तर क्रॉसिंग ओव्हर झाला त्याच्यानंतर काय होईल सांगा क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर येस इट इज नोन ॲज व्हॉट बेटा शिफ्टिंग होणार आहे ना लास्टला तर शिफ्टिंग होते अरे हे गेलं तर लास्टला दॅट इज टर्मिनलायझेशन है ना हा जो क्रॉस आहे बघा इथे क्रॉस घेतलाय हा नंतरून काय होईल शिफ्ट होतो शिफ्ट कुठे दिसणार आहे मग तो तुम्हाला इथे फायनल याच्यामध्ये इट विल लुक लाईक दिस what word you will use for this shifting wala terminalization where terminalization is there in which phase beta last वाली which phase it is डिप्लोटिन की डायकाइनेसिस टर्मिनल डायकाइन
डायरेक्ट लाईन येते MCQ. पुढे सांगा आता काय होतं. हे दोघं सेपरेट झाले का बाळा? नाही झाले. आता याच्यानंतर मायटोसिस सॉरी प्रोफेज झाल्यानंतर नेक्स्ट काय येते, दॅट इज मेटाफेज है ना. प्रोफेज नंतर काय येत आहे, दॅट इज मेटाफेज. मेटाफेज मधली डायग्राम मला कोण ड्रॉ करून दाखवेल का? हे मी इथे असं घेते. आय जस्ट वॉन्ट की हा झाल्यानंतर मला मेटाफेजची डायग्राम ड्रॉ करून दाखवा. कसे अरेंजमेंट असणार आहे क्रोमोझोम्सचे? हा, कसे असेल अरेंजमेंट? किंवा मी तुम्हाला आहे ना हे देते. आपण आधी पण कंपॅरिझन मध्ये स्टडी केला होता. हा मेटाफेज आहे मायटोसिसचा की मियोसिसचा? मायटोसिस. आता मियोसिस याला बघून घ्या कसे आहे, दिसला. आता मला मियोसिसचा ड्रॉ करून दाखवा. हा, डबल लाईन मध्ये असेल ना. गेला का? असं म्हणायचंय का? असं म्हणायचंय का तुम्हाला की हे असं आहे, इथे सेंट्रिओल्स येतील अँड क्रोमोसोम्स असे येतील का बाळा? नाही, इथे वरती नाही, एवढ्या वरती नाही. लाईक दिस असं म्हणायचंय का तुम्हाला? है ना. येस. म्हणजे ह्या साईडला आपण लिहिताना आपण जस्ट समजण्यासाठी लिहितोय. इथे 23 क्रोमोझोम्स आणि इथे 23. इथे काय फॉर्म होणार आहे? फायबर्स है ना. क्रोमोझोमल फायबर्स, क्रोमोझोमल फायबर्स, क्रोमोझोमल अँड क्रोमोझोमल फायबर्स. इथे मध्ये कुठले फायबर्स आहे? इंटर क्रोमोझोमल फायबर्स. इथे कोण आहे? कायनेटोकोर आहे. ठीक आहे. चल, सो ही खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज ऍक्च्युअली द मेटाफेज 1. नुसतं मेटाफेज 1 जरी मी बोलले तरी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मी मायटोसिस बोलते की मियोसिस बोलते. काय बोलते मी? मियोसिस. 1 बोलले ना मी बेटा, 1 बोलली. मी फक्त मेटाफेज बोलली असती तर आपल्याकडे नव्हतं आहे, मायटोसिसचे चान्सेस आहेत. पण जर मी बोलते की मेटाफेज 1, सो इट मीन्स ते काय असणार आहे? मियोसिस. जर मेटाफेज 2 बोलली असती तर 2 है ना. तसं. बरं, आता पुढे सांगा एनाफेज मध्ये काय होतं. एनाफेज आणि टीलोफेज फायनली काय होईल? अख्खा क्रोमोसोम, अख्खा क्रोमोसोम इकडे जाईल, अख्खा क्रोमोसोम. राईट. ठीक आहे. चला सांगा आता. या साईडला अख्खा क्रोमोसोम गेलाय 23. दिस साइड ऑल्सो 23. बरोबर बेटा. नंतर पुढचे स्टेप सांगून द्या. ते अपियर झालंय. इथे काय फॉर्म झालाय? फ्युरो. या साईडला किती आहे? 23. या साईडला किती आहे? 23. हे कोण आहे? सेंट्रिओल्स आहे. फायनली काय होईल? इकडून आणि इकडून असं होणार आहे. इंटरकायनेसिस होती आहे. आता हे 2 सेल्स फॉर्म झाले. मियोसिस 1 नंतर काय झाले बेटा? 2 सेल्स फॉर्म झाले फायनली. हे 2 सेल्स मध्ये किती क्रोमोसोम्स आहेत? 23, 23. मियोसिस 1 नंतर काय होणार आहे? दे विल अंडरगो मियोसिस 2 है ना. पण 1 सेल डिव्हिजन नंतर दुसरं सेल डिव्हिजन मध्ये जी फेज असते, यू विल कॉल दिस ॲज व्हॉट? इंटरकायनेसिस. इट इज व्हॉट? इंटरकायनेसिस. व्हॉट इज कायनेसिस? डिव्हिजन. इंटर म्हणजे काय? बिटवीन. सो बिटवीन 2 सेल डिव्हिजन्स देर इज व्हॉट बेटा? इंटरकायनेसिस. बट ही इंटरकायनेसिस लॉंग असते की शॉर्ट असते? व्हेरी शॉर्ट, व्हेरी शॉर्ट है ना. अजून एक बेटा, इथे आता हे जे क्रोमोसोम्स इथे आता कंडेन्स झालेले आहेत नाही का. आपण बोलतो की टीलोफेज मध्ये वापस ते डिकंडेन्स होतात, प्रोफेज सारखे बनतात है ना. हे क्रोमोसोम्स डॉटर क्रोमोसोम्स आहे. तर डॉटर क्रोमोसोम्स एनाफेज झाल्यानंतर टीलोफेज होतो. टीलोफेज मध्ये आपण काय बोलतो की न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस रिअपियर होतात आणि क्रोमोसोम्स दे लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. म्हणजे ते काय करतात? वापस डिकंडेन्स होणार आहे, टँगल होतील ते. बरोबर. पण फक्त एक लक्षात ठेवायचं की आता ही मियोसिस 2 मध्ये जाणार आहे ना. मग पुन्हा जर समजा त्यांनी आता इथे ते आता ऑलरेडी इथे क्रोमोझोम झालेले आहेत. लक्षात घ्या मला काय म्हणायचं. ऑलरेडी इथे कंडेन्स झालेले क्रोमोझोम्स आहेत. मग पुन्हा जे तर इथे जे टीलोफेज असतो नॉर्मल, मग पुन्हा त्यांनी डिकंडेन्स व्हायला पाहिजे का? लगेचच्या लगेच पूर्ण डिकंडेन्स व्हायला पाहिजे का? नाही व्हायला. ते खूप जास्त नाही होत आहे, कारण त्यांना परत कशामध्ये जायचंय? मियोसिस 2 मध्ये. मियोसिस 2 च्या परत कशात जाणार? प्रोफेज 2 मध्ये. आणि प्रोफेज 2 मध्ये परत काय करायचंय त्यांना? कंडेन्सेशन.
जर यांना वापस मिओसिस 2 मध्ये जायचंय बाळा, आणि मिओसिस 2 मध्ये जाऊन परत प्रोफेज मध्येच जायचंय, आणि प्रोफेज मध्ये आपण काय करतो, जेनेटिक मटेरियलचा कंडेन्सेशन करतोय, मग कशाला इंटरकायनेसिस मध्ये किंवा याच्यामध्ये ते वापस डिकंडेन्स होते. ऑलरेडी प्रोफेज 1 जेव्हा होता ना मिओसिसचा, तर प्रोफेज 1 चा इंटरफेज नंतर काय होतं बेटा, आपल्याकडे प्रोफेज 1 होता. इंटरफेस मध्ये हा कसा असतो, असा अनकॉइल्ड आहे, सॉरी कॉइल्ड आहे, टँगल्ड आहे, कॉइल्ड आहे, ना डिकंडेन्स्ड आहे नेटवर्क मध्ये. मग आपण जनरली मायटोसिस मध्ये काय बघितलं होतं, मायटोसिसचं सांगा. मायटोसिसचं इंटरफेस मध्ये असंच असतं नेटवर्क. टिलोफेज मध्ये काय होतं, मायटोसिसच्या टिलोफेज मध्ये सेम प्रोफेज सारखं होतं, अर्ली प्रोफेज म्हणजे असं होतं नेटवर्क. फक्त इथे पेपरसाठी जेव्हा प्रिपेअर करताय ही कन्सेप्ट फक्त क्लिअर करायची आहे की जेव्हा मिओसिस 1 कम्प्लीट होत आहे, 2 डॉटर सेल्स फॉर्म होत आहेत, तर ह्या 2 डॉटर सेल्स मध्ये वापस हे जे होतं ना क्रोमोझोम, त्यांची खूप जास्त पुन्हा जे येतं ते हे नाही होणार आहे, काय म्हणतात ते, पुन्हा टँगल्ड नाही होणार आहे, ते थोडंसं टँगल्ड होतील, वापस जे आहे तर ते तसेच होणार आहे. पण आता पुढची गोष्ट, काहीतरी फरक आहे इंटरकायनेसिस मध्ये. पुन्हा सेलचं सॉरी डीएनएचं रेप्लिकेशन होईल का इन मिओसिस, है ना, ही आता इंटरकायनेसिस होईल ना, हे डॉटर सेल्स आहे. मग डॉटर सेल इट विल अंडरगो व्हॉट बेटा, ही अशी प्रोसेस आहे, हे वाले डॉटर सेल आहे, हे वाले, ही ते मदर होती, हे जे डॉटर आहे ना इथे 23 वाले, मग ते आता कुठल्या फेज मध्ये जातील, G1 नंतर S नंतर कशात G2 असे फिरून इथे येणार आहेत. मग माझा क्वेश्चन आहे, एस मध्ये तर डीएनएचं रेप्लिकेशन करतो ना आपण, मग मिओसिस 2 च्या पण याच्यामध्ये रेप्लिकेशन होईल का, बरोबर बरोबर. सो there will be no replication of DNA, but what about centrioles? सेंट्रिओल्सचं रेप्लिकेशन होईल, होतंय, कारण सेंट्रिओल 2च होते आधी. तर 2 सेंट्रिओल मधली एक सेंट्रिओल ह्या सेलला गेली आहे, एक सेंट्रिओल ह्या सेलला गेली आहे. मग ऑफकोर्स बेटा सेंट्रिओल्स यांच्याकडे एकच आहे, मग ऑफकोर्स एस फेज मध्ये सेंट्रिओलचं रेप्लिकेशन होईल, पण डीएनएचं रेप्लिकेशन होणार नाही. का नाही होणार, कारण की इथे ऑलरेडी जे तर अख्खा क्रोमोझोम आहे, मग अजून रेप्लिकेशन करून चुकीचं होऊन जाईल सगळं पुढचं. सो इथे तुम्हाला प्रिपेअर जे तुम्ही करणार आहात व्यवस्थित प्रिपेअर करा, अख्खा याला. आता आहे 11ची बुक आहे थोडीफार तुमच्याकडे, थोडीफार